आणि झीज याला पुरण आणि गलन सुद्धा म्हणतात। हा खूप मोठा सिद्धांत आहे। दादाश्री म्हणतात, तुम्ही खऱ्याला रिअलला शोधून काढा। फक्त मी 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 असं करण्यात काय अर्थ आहे? बकरी सुद्धा ब्या 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 करत राहते। या देहाला भर आणि झीज आहे। चढ आणि उतार हा संसाराचा नियम आहे। इथं सगळे पैसा गोळा करण्याच्या मागे लागलेले आहेत, पण पैसा सुद्धा भर आणि झीज आहे। बँकेच्या हिशोबात दोन भाग असतात। बँकेच्या हिशोबात दोन भाग असतात, एक जमा, दुसरा खर्च, क्रेडिट आणि डेबिट। नुसतेच जमा का होत नाही? अहो, नियमाप्रमाणे ज्याची भर होते त्याची झीज होणारच। तुम्ही खाता ती भर आणि शौचाला जाता ती झीज आहे। पाणी पिणे ही भर आहे आणि लघुशंकेसाठी जाणे ही झीज आहे। तसंच मनामध्ये विचार येतात, ती झाली भर, आणि हे विचार निघून जातात, ती झाली झीज। हा अद्भुत सिद्धांत आहे। भोजनालय, शौचालय, झीज आणि भर आणि शुद्धात्मा ह्याशिवाय ज्ञानी पुरुषास या जगात काहीच दिसत नाही। भोजनालय म्हणजे भोगण्याची वापरण्याची वस्तू, शौचालय म्हणजे सोडून देण्याची वस्तू, तर भर, झीज आणि शुद्धात्मा याशिवाय जगात दुसरं काहीच नाही।